लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो, आपल्या सर्वांचे आजच्या लेखात मनःपूर्वक स्वागत. माणसांची संख्या जाणून घेणे, विकासाची दिशा ठरविणे. जनगणनेच्या माध्यमातून राष्ट्र घडविणे. जनगणना ही देशाच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारतात 16 जनगणना झाल्या असून स्वातंत्र्यानंतर ही 8वी जनगणना होत आहे. भारत हा विविधतेने नटलेला आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक देश आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची संख्या, त्यांचे शिक्षण, व्यवसाय, राहणीमान, भाषा, स्त्री-पुरुषांचे प्रमाण, वयोगट इत्यादी माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक असते. ही माहिती मिळविण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे जनगणना होय. जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीची ठराविक कालावधीनंतर करण्यात येणारी शास्त्रीय पद्धतीची नोंद होय. भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. आपल्या देशात पहिली संपूर्ण जनगणना 1881 मध्ये करण्यात आली आणि त्यानंतर नियमितपणे जनगणना केली जात आहे. जनगणनेच्या माध्यमातून देशातील लोकसंख्येची वाढ, स्त्री-पुरुषांचे प्रमाण, साक्षरतेचे प्रमाण, ग्रामीण व शहरी लोकसंख्या, रोजगार, निवास व्यवस्था, अपंग व्यक्तींची संख्या तसेच विविध भाषा व धर्म यांची माहिती मिळते. ही माहिती शासनाला विकास योजना आखण्यासाठी, शाळा, रुग्णालये, रस्ते, पाणी पुरवठा, रोजगार निर्मिती तसेच इतर सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते. जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचा आरसा मानली जाते. तिच्या आधारे शासन विविध कल्याणकारी योजना राबविते तसेच भविष्यातील गरजांचा अंदाज घेऊन योग्य धोरणे निश्चित केली जातात. आजच्या काळात वाढती लोकसंख्या ही एक मोठी समस्या बनत असल्याने लोकसंख्येचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. छोटे कुटुंब सुखाने नांदते. मोठ्या कुटुंबाला खर्चाचे ओझे पेलावे लागते. खरेच, लहान कुटुंबाने विकासाची मोट बांधली. त्यांची तुपात 5ही बोटे राहिली. आजच्या काळात वाढती बेरोजगारी, महागाई आणि कमी होत असलेली जमीनधारणा यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी लहान कुटुंब असणे अत्यंत गरजेचे आहे. जनगणनेतून मिळालेल्या माहितीचा योग्य वापर केल्यास देशाच्या विकासाला गती मिळू शकते. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने जनगणनेच्या कार्यात प्रामाणिकपणे सहकार्य करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य मानले पाहिजे. लोकसंख्येची अचूक माहिती देशाच्या विकासाची खरी संपत्ती. जनगणना देई नवी दिशा. समृद्ध भारताची हीच आशा. जनगणना ही राष्ट्राच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे. देशातील प्रत्येक नागरिकाची माहिती विकासाच्या योजनांना दिशा देत असते. त्यामुळे जनगणनेचे महत्त्व ओळखून त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. सुयोग्य जनगणना म्हणजे सुजलाम सुफलाम आणि विकसित भारताच्या निर्मितीकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होय. जनगणनेचे दिवस आता थोडेच शिल्लक राहिले आहेत. कोणाचे सर्वेक्षण बाकी राहिले असल्यास आपल्या गावातील शिक्षकांशी संपर्क साधावा किंवा ऑनलाईन माहिती भरावी. जनगणनेत सर्वांनी सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. प्रिय मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर प्रेमाचा एक लाईक नक्की करा. तुमच्या मनातील भावना आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. अशाच प्रेरणादायी लेखांचा सुवास प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या परिवाराचा एक भाग बना. तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य हेच आमच्यासाठी प्रेरणेचे खरे स्रोत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर लेखासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. लेखक रमेश शेळके.